नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. आसामच्या एका लहानशा गावात एक कुटुंब राहत होतं. या कुटुंबात एक म्हातारी बाई तिच्या नातवंडांसोबत राहत होती. आजी, मी जंगलात लाकडे कापायला चाललोय काकांसोबत. नाही बाळा, आत्ता जाऊ नकोस. बाहेर जोराचा वारा वाहतोय, जोरात पाऊस येणार आहे. काय आजी तू पण, अजूनपर्यंत पावसाचा सीझन पण सुरू झाला नाही. जोरात पाऊस कसा येईल? येणार, नक्की येणार. तुला आकाशात एखादा पक्षी दिसतो का? नाही. आज कोणी प्राणी, कुत्रा, मांजर कोणीतरी बाहेर दिसतंय का? नाहीये. पक्ष्यांना आणि प्राण्यांना वातावरणातला बदल आधी जाणवतो. ते सर्व सुरक्षित जागेवर गेलेत. समजलं? आजी बोलत होती की विजांचा कडकडाट झाला आणि मोठा पाऊस सुरू झाला. लहान हिमा पाऊस पाहून टाळ्या वाजवू लागली. पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला. तुझ्यासाठी हा आनंद आहे, पण कोणास ठाऊक हा पाऊस किती लोकांना दुःख देऊन जाईल. असं का बोलतेस आजी? मागल्या वेळेस जेव्हा असा पाऊस आला होता तेव्हा पूर्ण आसाम बुडालं होतं. तेव्हा मी तुमच्यासारखी लहान मुलगी होते. पूर्ण बुडालं? हो. त्यावेळी आम्ही सगळे झाडावर चढून बसलो होतो, पण आता तर झाडही उरली नाहीत. झाडाने काय होतं? झाडं पाण्याचा पूर अडवतात, गावाकडे येऊ देत नाहीत. पण वाढत्या लोकसंख्येमुळे आपण खूप झाडं कापली आहेत. मग आता काय होणार? आपण बुडून जाणार? आता आपल्याला फक्त देवच वाचवू शकेल. जर त्यांची कृपा राहिली तर आपण सगळे वाचू. आजी, आपण सगळे बुडून जाणार? हवामान तर तसंच वाटतंय. तुम्ही दोघे एक काम करा, सगळं सामान वरच्या माळ्यावर ठेवायला माझी मदत करा. ठीक आहे आजी. मुलं आजीला मदत करू लागले. त्या लोकांनी एक एक करत सगळं सामान वर ठेवून दिलं. पाऊस आणखी वाढत होता. आजी आणि मुलं घाबरून गेली. आजी, हा पाऊस तर थांबायचं नावच घेत नाहीये. घाबरू नका मुलांनो, देव आहे ना, तो आपलं रक्षण करेल. आजी देवाची प्रार्थना करू लागली. पाऊस आणखी वाढला आणि हळूहळू गावात पाणी भरू लागलं. अरे बापरे, असं वाटतंय हा पाऊस काय आज थांबणार नाही. मला तर भीती वाटतेय. कदाचित पूर आला तर? पूर? हो, इतक्या जोरात पाऊस पडतोय त्यावरून तर असंच वाटू लागले. आता दिवस रात्र पाऊस पडू लागला आणि गावात कमरेपर्यंत पाणी भरलं. पाणी लोकांच्या घरात घुसलं. माझा मुलगा, माझ्या मुलाला कोणीतरी वाचवा, वाचवा माझ्या मुलाला. त्या बाईचा मुलगा टोपलीतून वाहत चालला होता. पुराच्या पाण्यात लोक बुडू लागली होती आणि पाहता पाहता पाणी आजीच्या घरात घुसलं. मुलांनो, आपल्याला एखाद्या सुरक्षित ठिकाणी जायला हवं. रडू नकोस बाळा, ही वेळ रडायची नाही. आपला जीव वाचवायची आहे. आजी तिच्या नात नातू सोबत कमरेभर पाण्यात चालू लागली. दोन्ही मुलं घाबरली होती. देवा, तू भलेही माझा जीव घे, पण माझ्या मुलांना वाचव. आजी पुढे गेली तेव्हा तिने पाहिलं की एका लाकडाच्या टोपलीत एक लहान मूल तरंगत होतं. अरे देवा! आजीने लगेच ती टोपली स्वतःकडे ओढली आणि त्या टोपली सोबत आपल्या नातवंडांना घेऊन पुढे जाऊ लागली. पाण्याची पातळी वाढतच चालली होती. माझा मुलगा, माझा मुलगा. आजीने ते मूल त्याच्या आईकडे दिलं
आता इथून चल बाळा, लवकर चल. त्या बाईने मुलाला कडेवर घेतलं आणि मुलाचा हात पकडून ती पुढे जाऊ लागली. इतरही काही लोकांनी एकमेकांचे हात धरले आणि एक लांब रांग बनली. हो, असेच एकत्र पुढे चला. जर आपण सर्वांनी एकमेकांना साथ दिली तर सगळे सुरक्षित जागी पोहोचू. लोकांनी होकार दिला आणि पुढे जाऊ लागले. ही रांग वाढतच चालली होती. 2चे 4, 4चे 8, सगळेच पावसात भिजत पुढे चालले होते. थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक रेस्क्यू बोट दिसली. ती बोट त्यांना वाचवायलाच येत होती. आजीने आधी त्यांच्या नातवंडांना बोटीत चढवलं आणि मग त्या बाईला, जिच्या हातात मूल होतं, आणि त्यानंतर बाकीचे धक्काबुक्की करू लागले. मला पण जायचंय, आम्हाला वाचवा. रेस्क्यू वर्कर्स एक एक करत सर्व लोकांना बोटीत बसवतात आणि बोट भरून जाते. बोटीत जराही जागा उरत नाही. आजी, आजीसाठी जागा उरली नव्हती. रेस्क्यू वर्कर्सना आजीला वाचवायचं होतं. दादा, तू धडधाकट तरुण आहेस. तू प्लीज खाली उतर. आपण आजीला वाचूया. तुला घ्यायला आम्ही परत येऊ. मी नाही उतरणार. काही हरकत नाही बाळा. तू या सर्वांना सुरक्षित स्थानावर पोहोचवून परत ये. पण तुम्ही... माझी काळजी करू नका, मी ठीक आहे. रेस्क्यू वर्कर्स आजीला सोडू इच्छित नव्हते, पण त्यांच्याकडे काहीच उपाय नव्हता. त्यांनी बोट सुरू केली आणि निघून गेले. आजीच्या चेहऱ्यावर हास्य होतं. ती पाण्यात एकटी चालत होती. पाऊस आणखी जोरात सुरू झाला आणि पाण्याची पातळी वाढू लागली. आता पाणी आजीच्या गळ्यापर्यंत आलं होतं. देवा, तू माझं ऐकलंस. माझ्या मुलांना तू वाचवलंस. माझ्यासाठी हेच खूप आहे. पाण्याची पातळी आणखी वाढली आणि हळूहळू पाणी आजीच्या डोक्यापर्यंत पोहोचलं आणि काही मिनिटातच आजी पाण्यात बुडाली. ती रेस्क्यू बोट आजीला वाचवायला आली. आजी! आजीचा कुठेच आवाज येत नव्हता. मला वाटतं आजी बुडून गेली. नाही, ती जवळपासच असेल. एवढ्या पाण्यात त्यांना कसं शोधणार? मी शोधून काढीन. माझ्या कमरेला दोरी बांध. रेस्क्यू वर्करने त्याच्या कमरेला दोरी बांधली आणि पाण्यात उतरला. पाण्यात पोहता पोहता त्याला आजी सापडली. त्याने बेशुद्ध आजीला उचललं आणि दोरीला पकडून बोटीजवळ घेऊन गेला आणि मग दोन्ही रेस्क्यू वर्करने आजीचे पोट दाबून पाणी बाहेर काढलं. आजी शुद्धीवर आली. अरे देवा, तुम्ही तर मला घाबरवून टाकलं होतं. तुम्हाला काही झालं तर नाही ना? देव आहे ना, तो माझं रक्षण करतोय. रेस्क्यू वर्कर्स आजीला सुरक्षित ठिकाणी घेऊन आले. मुलं त्यांच्या आजीला मिठी मारून रडू लागले. आजीने तुम्हा सर्वांचे प्राण वाचवले आहेत. तुम्ही सर्वांनी आजीला मरणाला सोडून दिलं. तुम्ही सगळे स्वार्थी आहात. जर आम्हाला पोचायला 2 मिनिटं जरी उशीर झाला असता तर आजी जिवंत राहिली नसती आणि याला जबाबदार तुम्ही होते. रेस्क्यू वर्कर्सचे बोलणं ऐकून लोकांना लाज वाटत होती. तो खरंच तर बोलला होता. आजीने संकटाच्या वेळी सर्वांना सहकार्य केलं, पण जेव्हा लोकांची वेळ आली तेव्हा सर्वांनी स्वार्थ पाहिला. कोणालाच आजीची काळजी वाटली नाही. बरं झालं तो ईश्वर अजूनही आहे, म्हणूनच आजी वाचली. नाहीतर ती दोन्ही मुलं अनाथ झाली असती. आसामच्या या पुरात अनेक मुलं अनाथ झाली. अनेक घरं उद्ध्वस्त झाली. प्रत्येकाला मदतीची गरज आहे. आशा आहे पुनर्वसनाचं काम लवकर सुरू होईल आणि सगळे लोक आपापल्या घरात परत येतील.